नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, बांधकाम कामगारांच्या मुलाच्या शिक्षणासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाकडून बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीबाबत नवीन शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे। विशेष म्हणजे सन 2026 ते 27 या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्तीचा अर्ज कसा भरायचा, अर्ज करण्यासाठी कोणती पात्रता असणार आहे, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, अर्जाची पडताळणी कशी होणार आहे आणि पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य कधी मिळणार आहे याबाबत सुधारित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे। त्यामुळे तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल आणि तुमचा मुलगा किंवा मुलगी शिक्षण घेत असेल तर आजची ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण अर्ज करताना एखादे कागदपत्र अपूर्ण राहिले किंवा चुकीची माहिती दिली तर अर्जावर परिणाम होऊ शकतो। चला तर मग या नवीन शासन निर्णयामध्ये नेमके काय सांगण्यात आले आहे ते एक एक करून समजून घेऊया। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। आता जाणून घेऊया 5 ऑगस्टचा शासन निर्णय नेमका कशासाठी। सर्वप्रथम महत्त्वाची गोष्ट म्हणजे बांधकाम कामगाराच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीशी संबंधित शासन निर्णय 5 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला आहे। या शासन निर्णयामध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक शिष्यवृत्तीचा लाभ देण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्याबाबत माहिती देण्यात आली आहे। यासोबतच अर्ज सादर करण्याची पद्धत, लाभ मिळवण्याची आवश्यक पात्रता, अर्ज करताना लागणारी कागदपत्रे आणि शिष्यवृत्तीचा लाभ वितरित करण्यासाठी सुधारित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे। म्हणूनच बांधकाम कामगार आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी हा शासन निर्णय महत्त्वाचा ठरत आहे। बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेचा मुख्य उद्देश। आता या योजनेचा मुख्य उद्देश समजून घेऊया। नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या शिक्षण घेणाऱ्या मुलांना या योजनेअंतर्गत शैक्षणिक आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे। प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत, तसेच तांत्रिक शिक्षण आणि शासनमान्य व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या स्तरानुसार आर्थिक सहाय्य मंजूर केले जाणार आहे। म्हणजे विद्यार्थ्यांचे शिक्षण कोणत्या स्तरावर आहे त्यानुसार या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे आणि मंजूर होणारा लाभ संबंधित कामगाराच्या बँक खात्यामध्ये पाठवला जाणार आहे। 15 ऑगस्ट पासून अर्ज प्रक्रिया। आता अर्ज प्रक्रियेबाबतची महत्त्वाची तारीख पाहूया। या शिष्यवृत्ती योजनेसाठी 15 ऑगस्ट पासून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। त्यामुळे ज्या बांधकाम कामगारांना आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी अर्जासाठी लागणारी कागदपत्रे आधीपासूनच तयार ठेवणे महत्त्वाचे आहे, कारण अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रांची माहिती आणि त्यांची पूर्तता असणे गरजेचे आहे। चला आता या अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते सविस्तर पाहूया। आवश्यक कागदपत्र क्रमांक 1, बांधकाम कामगाराचे ओळखपत्र। सर्वात आधी नोंदणीकृत बांधकाम कामगाराचे ओळखपत्र आवश्यक आहे। अर्ज करताना कामगाराचे ओळखपत्र उपलब्ध असणे गरजेचे आहे, त्यामुळे आपले कामगार ओळखपत्र तयार ठेवावे। यासोबतच कामगाराची नोंदणी वैध आहे का याची देखील काळजी घ्यायची आहे। आवश्यक कागदपत्र क्रमांक 2, वैध नोंदणी प्रमाणपत्र। यानंतर कामगाराचे वैध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे। 2026 पासून जे रिन्युअल करण्यात आले आहे ते रिन्युअल सुरू झाल्यानंतर कामगाराला नवीन कार्ड प्रमाणे एक कार्ड मिळते। ते कार्ड देखील आवश्यक कागदपत्रांमध्ये सांगण्यात आले आहे। त्यामुळे कामगाराची नोंदणी आणि रिन्युअलची कागदपत्रे व्यवस्थित तयार ठेवणे गरजेचे आहे। आवश्यक कागदपत्र क्रमांक 3, आधार कार्ड। यानंतर विद्यार्थ्याचे आणि पालकाचे आधार कार्ड आवश्यक आहे। आधार कार्डामध्ये संबंधित व्यक्तीची महत्त्वाची माहिती असते, त्यामुळे अर्ज करताना विद्यार्थ्याचे तसेच पालकाचे आधार कार्ड तयार ठेवावे। अर्जातील माहिती आणि कागदपत्रांमध्ये अचूकता असणे महत्त्वाचे आहे। आवश्यक कागदपत्र क्रमांक 4, प्रवेश प्रमाणपत्र किंवा बोनाफाईड। यानंतर विद्यार्थ्याचा चालू वर्षातील प्रवेशाचा पुरावा किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक आहे। विद्यार्थी सध्या कोणत्या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहे हे दाखवण्यासाठी हे कागदपत्र उपयोगी ठरणार आहे। तुमच्याकडे बोनाफाईड प्रमाणपत्र असेल तरी ते चालणार आहे। त्याचप्रमाणे मागील वर्षाची गुणपत्रिका उपलब्ध असेल तर ती देखील संबंधित कागदपत्र म्हणून सांगण्यात आली आहे। म्हणून विद्यार्थ्याच्या शिक्षणाची संबंधित कागदपत्रे व्यवस्थित तयार ठेवावीत। बँक खात्याबाबत सर्वात महत्त्वाची सूचना। आता बँक खात्याच्या कागदपत्राबाबत एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या। बँक खात्याची पत्र देताना अनेकदा विद्यार्थी स्वतःच्या बँक खात्याचे तपशील देतात, मात्र या प्रक्रियेत असे करायचे नाही। शिष्यवृत्तीची रक्कम कामगाराच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते, त्यामुळे बँक पासबुक किंवा खात्याची माहिती ही संबंधित बांधकाम कामगाराचीच असणे आवश्यक आहे। म्हणून अर्ज करताना बँक खात्याची प्रत देताना ती कामगाराच्या खात्याची आहे याची विशेष काळजी घ्या। विद्यार्थ्याचा पासपोर्ट फोटो आणि मोबाईल नंबर।
यानंतर विद्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे. काही जिल्ह्यांमध्ये 2 फोटो मागितले जातात, तर काही जिल्ह्यांमध्ये फोटो मागितले जात नाहीत. त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये आवश्यक असलेली कागदपत्रांची पूर्तता करायची आहे. त्यानंतर वैध मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. हा मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक असलेला तसेच कामगार कार्डशी लिंक असलेला असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. उत्पन्न प्रमाणपत्र आणि रेशन कार्ड. यानंतर आवश्यक असल्यास उत्पन्नाचे प्रमाणपत्र द्यावे लागू शकते. काही जिल्ह्यांमध्ये उत्पन्नाचे प्रमाणपत्र मागितले जाते, तर काही जिल्ह्यांमध्ये रेशन कार्ड मागितले जाते. दिलेल्या माहितीनुसार बहुतांश ठिकाणी रेशन कार्ड आवश्यक असण्याची शक्यता सांगण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यांमध्ये या योजनेसाठी नेमकी कोणती कागदपत्रे मागितली आहेत त्यानुसार कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. जिल्ह्यानुसार अतिरिक्त कागदपत्रे. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व जिल्ह्यांमध्ये कागदपत्रांची मागणी एकसारखी असेलच असे नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये या योजनेसाठी शासनाकडून किंवा संबंधित प्रक्रियेमध्ये आणखी काही अतिरिक्त कागदपत्रे मागितली जातील. आपल्या जिल्ह्यामध्ये या योजनेसाठी शासनाकडून किंवा संबंधित प्रक्रियेमध्ये आणखी काही अतिरिक्त कागदपत्रे मागितली असतील तर ती कागदपत्रे देखील अर्जासोबत सादर करावी लागतील. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपल्या जिल्ह्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रांची संपूर्ण यादी तपासणे महत्त्वाचे आहे. या शासन निर्णयाची PDF कशी मिळणार? आता अनेकांना प्रश्न पडतो की या शासन निर्णयाची PDF कुठून मिळणार? या शासन निर्णयाची PDF उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी कमेंटमध्ये स्कॉलरशिप हा शब्द लिहिण्याची सूचना देण्यात आली आहे. म्हणजे ज्यांना या शासन निर्णयाची PDF हवी आहे त्यांनी कमेंटमध्ये स्कॉलरशिप असे लिहायचे आहे. शिष्यवृत्तीसाठी पहिली पात्रता नोंदणीकृत बांधकाम कामगार. आता या योजनेचा लाभ कोणाला मिळणार ते समजून घेऊया. सर्वात पहिली आणि महत्त्वाची पात्रता म्हणजे अर्जदार हा नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे. जर संबंधित व्यक्ती नोंदणीकृत बांधकाम कामगार नसेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणून कामगाराची नोंदणी असणे ही या योजनेतील मूलभूत पात्रता आहे. कामगाराची नोंदणी अर्जाच्या दिवशी वैध असणे आवश्यक. फक्त नोंदणी असणे पुरेसे नाही, तर अर्ज सादर करण्याच्या दिवशी कामगाराची नोंदणी वैध असणे आवश्यक आहे. म्हणजे फॉर्म भरताना कामगाराचे रिन्युअल चालू असणे गरजेचे आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपली नोंदणी वैध आहे की नाही आणि रिन्युअलची प्रक्रिया पूर्ण आहे की नाही हे तपासून घ्या. विद्यार्थी शासनमान्य संस्थेत शिक्षण घेत असावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थी शासनमान्य संस्थेमध्ये नियमित शिक्षण घेत असणे आवश्यक आहे. म्हणजे विद्यार्थ्याचे शिक्षण शासनमान्य संस्थेत सुरू असणे गरजेचे आहे. त्यासाठीच अर्ज करताना चालू वर्षाचे प्रवेश प्रमाणपत्र किंवा बोनाफाईड यासारखी कागदपत्रे आवश्यक आहेत. अर्ज ठरलेल्या मुदतीतच सादर करा. आता अर्जाच्या वेळेबाबतीत देखील महत्त्वाची अट आहे. अर्जासाठी जी निर्धारित मुदत देण्यात आली आहे त्या मुदतीच्या आतच अर्ज सादर करायचा आहे. मुदत संपल्यानंतर अर्ज सादर केल्यास तो स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शेवटच्या वेळेपर्यंत थांबवण्यापेक्षा आवश्यक कागदपत्रांसह निर्धारित कालावधीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. कागदपत्रे पूर्ण आणि खरी असणे गरजेचे. अर्जामध्ये दिलेली माहिती आणि सादर केलेली कागदपत्रे पूर्ण तसेच खरी असणे आवश्यक आहे. अपूर्ण कागदपत्रे किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्जावर परिणाम होऊ शकतो. खोटी कागदपत्रे किंवा चुकीची माहिती सादर केल्यास संबंधित अर्जदाराला योजनेच्या लाभातून वगळले जाऊ शकते. म्हणून अर्ज भरताना प्रत्येक माहिती काळजीपूर्वक तपासूनच सादर करायची आहे. आता या योजनेमध्ये कोणत्या कारणांमुळे अर्ज अपात्र ठरू शकतो ते पाहूया. सर्वात पहिले कारण म्हणजे अपूर्ण अर्ज. जर अर्ज पूर्णपणे भरला नाही तर तो अपात्र ठरू शकतो. दुसरे कारण म्हणजे मुदत संपल्यानंतर अर्ज सादर करणे. निर्धारित कालावधी संपल्यानंतर केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. तिसरे कारण म्हणजे चुकीची किंवा खोटी माहिती देणे. अर्जामध्ये चुकीची अथवा खोटी माहिती आढळल्यास अर्ज थेट अपात्र केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे आवश्यक कागदपत्रांशिवाय अर्ज सादर केल्यास तो देखील अपात्र ठरू शकतो. याशिवाय मंडळाने निश्चित केलेल्या अटींचे पालन न करणारे कामगार देखील या योजनेसाठी अपात्र ठरू शकतात. आता जाणून घे शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अर्ज करण्याची प्रक्रिया. सर्वप्रथम अधिकृत अर्ज भरावा लागेल. अर्ज करण्यापूर्वी वर सांगितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवायची आहेत. त्यानंतर सेतू किंवा सायबरच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. अर्जामध्ये आवश्यक असलेली सर्व माहिती भरायची आहे आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करायची आहेत. कागदपत्रे अपलोड करताना काळजी घ्या. ऑनलाईन अर्ज भरताना तुमच्या मूळ कागदपत्रांमधील माहितीच्या आधारे अर्जातील तपशील भरायचा आहे. त्यानंतर आवश्यक असलेली मूळ कागदपत्रे अपलोड करायची आहेत. जर तुम्ही स्वतः घरी बसून अर्ज भरत असाल तर प्रत्येक स्टेप काळजीपूर्वक करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण अर्जातील माहिती, कागदपत्रे आणि पुढील पडताळणी या सर्व प्रक्रिया एकमेकांशी संबंधित आहेत. अर्जाची अंतिम तपासणी आणि सबमिशन.
सर्व माहिती भरल्यानंतर अर्जाची माहिती पुन्हा एकदा तपासायची आहे. तुम्ही भरलेला तपशील योग्य आहे का, कागदपत्रे व्यवस्थित जोडली आहेत का आणि आवश्यक माहिती पूर्ण आहे का हे पाहून अर्ज अंतिम स्वरूपात सादर करायचा आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर तो संबंधित कार्यालय किंवा अधिकृत ऑनलाईन प्रणालीपर्यंत पोहोचतो. यानंतर अर्जाच्या पुढील प्रशासकीय पडताळणीची प्रक्रिया सुरू होते. आता जाणून घ्या कागदपत्रांची पडताळणी कशी होणार. अर्ज सादर झाल्यानंतर त्याची प्रशासकीय तपासणी केली जाते. यासाठी अर्जदाराला पडताळणीची तारीख दिली जाते. दिलेल्या तारखेला संबंधित जिल्हा किंवा तालुका केंद्रावर उपस्थित राहून आपल्याला कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागते. म्हणजे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्रक्रिया तिथे संपत नाही. पुढे कागदपत्रांची पडताळणी देखील केली जाते. पात्र अर्ज मंजुरीसाठी पाठवले जातील. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र असलेले अर्ज मंजुरीसाठी पुढे पाठवले जातात. ज्या अर्जामध्ये आवश्यक माहिती आणि कागदपत्रे योग्य आहेत त्यांची पुढील मंजुरीची प्रक्रिया केली जाईल. यानंतर मंजूर झालेल्या लाभाची आर्थिक रक्कम संबंधित कामगाराच्या बँक खात्यामध्ये पाठवली जाईल. आता जाणून घेऊया पैसे किती दिवसात बँक खात्यात येणार. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पात्र अर्जदाराला पैसे किती दिवसात मिळणार. दिलेल्या माहितीनुसार पात्र अर्ज मंजूर झाल्यानंतर साधारणपणे 30 दिवसांच्या आत किंवा जास्तीत जास्त 45 दिवसांच्या आत संबंधित कामगाराच्या बँक खात्यामध्ये रक्कम पाठवली जाणार आहे. म्हणून अर्ज केल्यानंतर लगेच पैसे मिळतील असे नाही. आधी अर्जाची प्रशासकीय आणि कागदपत्रांची पडताळणी होईल. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र अर्जाला मंजुरी देऊन आर्थिक सहाय्य वितरणाची प्रक्रिया केली जाणार आहे. 2026 मध्ये अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न. सन 2026 साठी अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये कागदपत्रांची पडताळणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. अर्जामध्ये दिलेली माहिती, शैक्षणिक नोंदी आणि बँक खात्याचे तपशील यांची संगणकीकृत पडताळणी केली जाणार आहे. ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अर्ज मंजूर करण्याची आणि लाभ देण्याची प्रक्रिया पुढे केली जाणार आहे. आता जाणून घेऊया माहिती अचूक देणे का महत्त्वाचे आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अर्जदारांनी आपली माहिती अचूक देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण शैक्षणिक नोंदी आणि बँक तपशील यांची संगणकीकृत पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे अर्जामध्ये चुकीची माहिती भरल्यास किंवा कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्यास अर्जाच्या प्रक्रियेत अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून फॉर्म भरताना घाई न करता प्रत्येक तपशील मूळ कागदपत्रांनुसार भरावा. लाभ वितरणासाठी स्वतंत्र कार्यपद्धती. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी लाभ वितरणाची प्रक्रिया वेगाने करण्यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. पात्र अर्ज मंजूर झाल्यानंतर आर्थिक सहाय्य वितरित करण्याची कार्यवाही विलंब न करता सुरू करण्यात येईल. म्हणजेच अर्जदाराची कागदपत्रे आणि माहिती तपासल्यानंतर तो पात्र आहे की नाही याची प्रक्रिया केली जाईल. पात्र ठरल्यानंतर लाभ वितरणाची पुढील कार्यवाही सुरू केली जाणार आहे. अर्जदारांना पात्रता आणि मंजुरीची माहिती मिळणार. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदार पात्र आहे की अपात्र याची माहिती मेसेजद्वारे कळवली जाईल. जर अर्ज पात्र ठरला तर त्यानंतर आर्थिक सहाय्य वितरणाची प्रक्रिया केली जाईल आणि मंजूर झालेली रक्कम संबंधित बांधकाम कामगारांच्या बँक खात्यामध्ये पाठवली जाईल. त्यामुळे अर्ज करताना मोबाईल क्रमांकाची माहिती योग्य देणे महत्त्वाचे आहे. तर बांधकाम कामगार मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, सन 2026 ते 27 या शैक्षणिक वर्षासाठी बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीबाबत महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 15 ऑगस्ट पासून अर्ज प्रक्रिया सुरू होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे आणि अर्ज सादर करताना त्याची नोंदणी वैध असणे गरजेचे आहे. विद्यार्थी शासनमान्य संस्थेत नियमित शिक्षण घेत असणे आवश्यक आहे. अर्जासाठी कामगाराचे ओळखपत्र, वैध नोंदणी प्रमाणपत्र, विद्यार्थी आणि पालकाचे आधार कार्ड, विद्यार्थ्याचे चालू वर्षाचे प्रवेश प्रमाणपत्र किंवा बोनाफाईड, मागील वर्षाची गुणपत्रिका, कामगाराच्या बँक खात्याची माहिती, विद्यार्थ्याचा फोटो, वैध मोबाईल नंबर आणि आवश्यकतेनुसार उत्पन्न प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड अशी कागदपत्रे तयार ठेवायची आहेत. तसेच आपल्या जिल्ह्यानुसार आणखी काही अतिरिक्त कागदपत्रे मागितली असल्यास ती देखील सादर करावी लागतील. अर्ज करताना कोणतीही चुकीची किंवा खोटी माहिती देऊ नका. अर्ज अपूर्ण ठेवू नका आणि निर्धारित मुदत संपल्यानंतर अर्ज करू नका. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर कागदपत्रांची प्रशासकीय पडताळणी होईल. त्यासाठी दिलेल्या तारखेला संबंधित जिल्हा किंवा तालुका केंद्रावर उपस्थित राहून कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून घ्यावी लागेल. त्यासाठी दिलेल्या तारखेला संबंधित जिल्हा किंवा तालुका केंद्रावर उपस्थित राहून कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून घ्यावी लागेल. पात्र अर्ज मंजुरीसाठी पाठवले जातील आणि मंजुरीनंतर साधारण 30 दिवसांच्या आत किंवा जास्तीत जास्त 45 दिवसांच्या आत आर्थिक सहाय्य कामगाराच्या बँक खात्यामध्ये पाठवले जाणार आहे. म्हणूनच जर तुम्ही बांधकाम कामगार असाल आणि तुमच्या पाल्याला या शैक्षणिक शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा असेल
तर अर्जासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे आधीपासून तयार ठेवा. आणि या शासन निर्णयाची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्कॉलरशिप हा शब्द लिहा. तुम्हाला या शिष्यवृत्तीचा ऑनलाईन फॉर्म नेमका कसा भरायचा आहे, कोणत्या स्टेप फॉलो करायच्या आणि कागदपत्रे कशी अपलोड करायची यावर सविस्तर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या बांधकाम कामगार मित्रांपर्यंत आणि विद्यार्थी मित्रांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. आणि अशाच महत्त्वाच्या शासन निर्णयाच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा नवीन एका महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.